याचा अर्थ प्रमोदला मारण्यामागे दिशाच होती. दिशाच्या घरातील सगळी लाईट आपणच गेली. दिशाची खोली संपूर्ण काळोखात सापडली होती. त्या अंधाऱ्या खोलीत दिशाचा एकटीचाच आवाज येत होता. ती विनवण्या करत होती, रडत होती. प्रमोदचा आत्मा त्याच्या सुडाच्या प्रतिशोधात तळमळत होता. तो दिशावर वार करणारच होता. तोच दिशाने कोणाला तरी फोन लावला. हॅलो हॅलो बलराम काका, हो मी दिशा बोलते. हो दिशा, तुम्ही सांगितले इथे सगळे तसेच घडते आहे. प्रमोदचा आत्मा परत आला आहे. त्याला सगळं कळलं आहे. तुम्ही लवकर इथे या, नाहीतर तो माझा जीव घेईल. प्रमोदचा आत्मा तसाच एका जागी उभा राहिला. या गोष्टीत एका नव्या पात्राची एंट्री झाली होती. पण हा बलराम काका नेमका होता तरी कोण? प्रमोदला हे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटलं. पण मग याला देखील प्रमोदच्या खुनाची माहिती होती. दिशा धावत दाराजवळ गेली. ती तिच्या खोलीचं दार उघडायचा प्रयत्न करत होती. पण ते काही आता असं सहज उघडणारं नव्हतं. त्यावर प्रमोदचं नियंत्रण होतं. दिशा दारावरच डोकं लावून ढसाढसा रडू लागली. तिच्या घरातील लाईटी चालू बंद होऊ लागल्या. खोलीतील वस्तू इथे तिथे पडून फुटू लागल्या आणि एक भयानक हसण्याच्या आवाजाने ती संपूर्ण खोली घुमू लागली. दिशा दाराजवळच बसून राहिली. ती थरथर कापत होती. ती घामाघूम झाली होती. दिशाला मारायच्या आधी प्रमोदला, त्या बलरामला पाहायचं होतं. त्याचाही या सगळ्यात हात होता का हे जाणून घ्यायचं होतं. इतकं तिच्या घराची बेल वाजली. त्यासोबतच तिच्या घराच्या गेलेल्या सर्व लाईटी पुन्हा चालू झाल्या. पण मुख्य दार उघडायला आधी तिचे बेडरूमचे तरी दार उघडायला हवे होते. तिने सहज तिच्या बेडरूमच्या दाराचं लॅच फिरवलं आणि पहिल्याच प्रयत्नात ते दार उघडलं. तिने धावत जाऊन घराचं मुख्य दारही उघडलं. ते देखील लगेचच उघडलं गेलं. बाहेरून एक साधारण 50शीतला माणूस दिशाच्या घरात आला. बलराम काका, तो इथेच आहे, लवकर काहीतरी करा. हो, त्याची जाणीव झाली आहे मला, असं म्हणत बलरामने त्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात मंतरलेलं पाणी शिंपडायला सुरुवात केली. दिशा, तू आता हे सगळं माझ्यावर सोपवून दे. रात्रभरात मी याचा काय तो बंदोबस्त लावूनच टाकतो. तोवर तू तुझं महत्वाचं सामान घे आणि एका हॉटेलमध्ये थांब. उद्या तुझं लग्न आहे ना? मी असताना तुला याला घाबरायची काहीच गरज नाही. दिशाने तिचं महत्वाचं सगळं सामान गुंडाळलं आणि ती त्या रिकाम्या खोलीकडे पाहत म्हणाली, तू मला मारायला निघाला होतास. आता बघ तुझी काय अवस्था होते ते. तू जिवंतपणीही लुझरच होतास आणि आता मेल्यावरही तू लुझरच राहिला आहेस. असं म्हणत दिशा घरातून निघून गेली. बलरामने घराचे दार आतून बंद करून घेतले. तो जोरजोरात मंत्रजाप करत होता. त्याने धूप जाळला होता. देवापुढे बत्ती लावली होती आणि तो एका छोट्या हवनाची तयारी करत होता. हे दुष्ट आत्म्या, तू जिथे कुठे असशील नीट ऐक. आज मी तुला या हवनातच जाळून भस्म करणार आहे. माझ्यासोबत ही दैवी शक्ती आहे जी तुझ्यासारख्या अमानवी शक्तींना भस्म करायला पुरेशी आहे. असं म्हणताच त्या घरातील लाईटी संपूर्ण बंद झाल्या. तुझी ही दैवी शक्ती तुला निष्पापाचा खून करायची ही परवानगी देते. दुसऱ्या दिवशी दिशा आणि संदीपचं ठरल्याप्रमाणे थाटामाटात लग्न पार पाडलं. दिशा आता सून बनून घरी येणार. त्यांना एकांत मिळावा आणि त्यांच्या संसारात आपली लुडबुड नको म्हणून संदीपच्या घरचे त्यांच्या दुसऱ्या घरी शिफ्ट झाले होते. संदीप दिशासोबत त्याच्या घरी बेडरूम मध्ये बसला होता. लग्नानंतरची ही त्यांची पहिली रात्र होती. प्रमोदच्या आत्म्याचा बलराम काकांनी कायमचा निकाल लावला असेल या भ्रमात दिशा बिनधास्त होती. तोच खाडकन फ्लॉवर पॉट फुटण्याचा आवाज झाला. दिशा आणि संदीप बाहेर आले आणि त्यांनी पाहिलं तर बाहेर हॉलच्या भिंतीवर कोणाच्या तरी पावलांचे ठसे होते. ते पाहून संदीप भीतीने थरथरू लागला. दिशा जोरात किंचाळली. प्रमोदचा आत्मा तिच्या पाठून त्या घरातही आला होता. त्याला खरं तर दिशाचं सत्य त्याच्या जिवलग मित्राला सांगून दिशापासून त्याची सुटका करायची होती. जे त्याने भोगलं ते संदीप भोगू नये इतकीच प्रमोदची अपेक्षा होती. संदीप अरे हे काय होते आपल्यासोबत? प्रमोदचा आत्मा तो आपली कधी सोडणार आहे पाठ? पण दिशाच्या या प्रश्नावर संदीप जे काही बोलला ते अपेक्षेपलीकडचं होतं. दिशा
तू आधी शांत हो, आपण लगेचच माझ्या बलराम काकांना फोन करू. बलराम हा दिशाचा नाही तर संदीपचा काका होता. प्रमोदचा मृत्यू हा एक ठरवून केलेला घातपात होता, जो दिशा, बलराम आणि त्याच्या जिवलग मित्र संदीपने मिळून केला होता. प्रमोद सोबत दिशा प्रत्येक पार्टीत जात होती जिथे संदीपची आणि दिशाची भेट होत असे. आपल्या बावळट मित्राला अशी सुंदर देखणी मुलगी भाव देऊ शकते याने कुठेतरी संदीप अस्वस्थ होता. दुसरीकडे संदीपचा आकर्षित व्यक्तिमत्व आणि श्रीमंती यावर दिशाही भाळली गेली. याचं मैत्रीत आणि नंतर प्रेमात रूपांतर व्हायला जास्त वेळ लागला नाही, पण या त्यांच्या प्रेमात आता प्रमोद काटा बनला होता. त्यातच त्यांच्या लग्नाची तारीखही आता जवळ येत होती. या सगळ्या विचारात एके रात्री संदीप त्याच्या टेरेसवर दारूचे ग्लासावर ग्लास खाली करत चालला होता. तेव्हा तिथे त्याचा बलराम काकाही आला. संदीप कडून त्याला त्याच्या दारू पिण्यामागचं कारण समजलं आणि बलरामने एक प्लॅन आखला. मित्राच्या हातून मित्राचा जीव घेण्याचा प्लॅन. त्या दिवशी बोटीवर अचानक संदीपचं येणं हा कोणताही योगायोग नव्हता. त्याची तिकीट तर स्वतः दिशानेच काढली होती आणि प्रमोदला ढकलणारा हात हा त्याच्या जीवाभावाच्या मित्राचा, संदीपचाच होता. पण यात बलरामने त्यांची अजून एक महत्वाची मदत केली. तुम्ही या प्रकरणातून सुटाल यात कसलंच दुमत नाही, पण खरा धोका तुम्हाला पोलिसांपासून नाही तर प्रमोद पासून आहे. माझा तंत्रमंत्रांचा अनुभव मला सांगतो प्रमोद मरून देखील पुन्हा इथे येईल त्याच्या खुनाचा बदला घ्यायला. आणि जर असं झालंच तर अशा वेळी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे, ती म्हणजे काहीच नाही. तुम्ही कोणीच प्रमोदचा विषयच काढायचा नाही. प्रमोदचा मृत्यू फक्त अपघात होता याच भावनेत तुम्ही जगायचं. अशा वेळी त्याच्याकडे ना त्याच्या मृत्यूचा पुरावा असेल ना इथे या जगात भटकत राहायचं कारण. त्याचा आत्मा जसा इथे येईल तसाच इथून काही दिवसात निघूनही जाईल. आणि जर का काही घडलंच तर तुम्ही मला बोलवा, मी लगेचच तुमच्या मदतीला येईन. ही होती सगळी पडद्यामागे घडलेली गोष्ट. अरे संदीप, मी काल रात्रीच बलराम काकांना बोलावून घेतले होते. ते स्वतः म्हणाले होते की मी प्रमोदच्या आत्म्याचा कायमचा बंदोबस्त करेन म्हणून. काल रात्री उशिरा दिशाच्या घरी एक छोटासा हवन पेटत होता. बलराम त्या हवनाच्या बरोबर समोर बसला होता. घरातील सर्व लाईटी बंद झाल्या होत्या. बलराम जोरजोरात मंत्रजाप करत होता. तोच अचानक त्याच्या तोंडून आवाजच फुटेनासा झाला. पण त्या अंधारातून प्रमोदच्या आत्म्याचा आवाज आला. तू बरोबर म्हणालास, दैवी शक्ती खरंच माझ्या अमानवी शक्तीपेक्षा वरचढच आहे, पण ती शक्ती वापरायला तुझ्यासारखा पापी माणूस समर्थ नाही. तुझं मरण तर आता निश्चित आहे, पण जर का तू आता माझ्या समोर माझ्या मृत्यूचा कट आणि कारस्थानाची कबुली दिलीस तर मी तुला सहज आणि सरळ मिळणारा मृत्यू देईन, कोणत्याही वेदनेशिवाय. दिशा, जर बलराम काका काल या आत्म्यासोबत होते तर मग हा सुटलाच कसा? कारण मी त्याला सोडलं. संदीपच्या घरी संदीपचा बलराम काका आला होता. काका तुम्ही? हो मीच याला काल रात्री एक शेवटची संधी दिली होती हे जग सोडून निघून जायची, पण त्याने इथे येऊन ती शेवटची संधी देखील गमावली. दिशा, तू संदीपला घेऊन इथून काही दिवसांसाठी निघून जा, कुठेतरी लांब, आत्ताच्या आत्ता. तुम्ही येईपर्यंत याची राग झालेली असेल हा शब्द आहे बलरामचा. हे ऐकताच दिशा आणि संदीप त्यांच्या बॅगा भरून त्या घरातून बाहेर पडले. दिशाने नेहमीप्रमाणेच तिच्या आवडता प्रवासाचा मार्ग निवडला, जहाजाचा. तिथे बलराम त्या घरात आता एकटाच होता. त्याच्या डोळ्यात आग होती, सुडाची भावना होती. बलराम एकटाच जोरजोरात हसू लागला. त्याने त्याच्या शर्टाची बटणे उघडली, आतील रक्ताने माखलेलं टी शर्ट वर केलं. त्याच्या छातीत मोठं भगदाड पडलं होतं. बलरामच्या छातीतून त्याचं हृदय खेचून बाहेर काढलं होतं. बलरामचा आत्मा तर काल रात्रीच त्याचं शरीर सोडून निघून गेला होता. आता उरलं होतं बलरामचं निर्जीव शरीर, ज्यावर आता प्रमोदच्या आत्म्याचा ताबा होता. काही दिवसांनी पेपरात एक बातमी आली. जहाजावरून एका जोडप्याने उडी मारून त्यांचं जीवन संपवलं. यामागे असं कारण मानलं जातं
की काही महिन्यांपूर्वी झालेला त्यांच्या एका जिवलग मित्राचा अपघाती मृत्यू त्यांना सहन झाला नाही. शेवटी काहीही झालं तरी त्यांची फ्रेंडशिप होतीच तशी, इतरांच्या मैत्रीपेक्षा काहीशी वेगळी. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.